गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे मंगल कार्यालय व्यावसायिक त्याचबरोबर काही केटर्स जे आहेत ते सध्या अडचणीचा सामना करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। मी आता पुण्यातील म्हात्रे पूल या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी मंगल कार्यालय संघटनेचे अध्यक्ष त्याचबरोबर इतर व्यावसायिक जे आहेत ते आपल्याबरोबर आहेत। आपण बातचीत करणार आहोत आणि पूर्वी लग्नामध्ये जो मेनू मिळायचा त्याच्यापेक्षाही कमी मेनू आता त्यांना द्यावा लागतोय। आपल्याबरोबर अमित गायकवाड आणि इतर व्यावसायिक आहेत। काय परिणाम झाला आहे मंगल कार्यालय या व्यवसायावर? मी खरं सांगायचं तर आपला भारत देश या युद्धामध्ये सहभागी नाही, परंतु 20-25% अख्ख्या जगाचा जिथनं पुरवठा होतो त्याचा तिथं प्रॉब्लेम झाल्यामुळे आज भारत देशाला या आखाती युद्धाचा प्रॉब्लेम झालेला आहे। आमच्या या भागामध्ये आता मार्चमध्ये या युद्धाचा भडका उडला आहे, पण ही बुकिंग मार्चमध्ये होत नाहीत। ही बुकिंग 4-4, 5-5, 6-6 महिने आधी होतात आणि विवाह सोहळे हे एकदाच होतात, हे काय वारंवार होत नाहीत। रिसेप्शन असतील, विवाह सोहळ्याच्या तारखा असतील, हे लोकांना जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून आनंद उत्सव असतो हा। परंतु दुर्दैवाने आता जे गॅसचं आणि LPGचं जे शॉर्टेज झालेलं आहे त्यामुळे आम्हाला इथे जे प्रकारचे जे मेनूंची जी रेलचल असायची 100 मेनू असायचे त्या ठिकाणी कुठेतरी आम्हाला कट शॉर्ट करायला लागलेले आहेत। त्याचबरोबरीने जे डीप फ्राईडचे मेनू असतात ते आम्हाला कमी करायला लागले, डोस्यासारखे आयटम कमी करायला लागलेत। पण एक सुदैव आमचं असं आहे की अजून तरी ह्या भागामध्ये बुकिंग कॅन्सल झाली नाहीत, पण भविष्यात जी बुकिंग होती आहेत त्याच्यामध्ये लोकांच्या मनात थोडी धास्ती आहे की आत्ता जर आपण बुकिंग केलं आणि जर हे युद्ध ताणलं गेलं तर ह्या सगळ्या गोष्टीचा पुरवठा नीट झाला नाही तर आपल्या कार्यक्रमांमध्ये थोडी त्याची सावट पडेल। तर आमची तुमच्या माध्यमातून भारत सरकारला विनंती आहे की आता बऱ्यापैकी हा पुरवठा त्यांनी सुरळीत करावा आणि या दोन्हीचा सुवर्णमध्य साधावा। नाही, पूर्वी किती लोक लग्नाच्या दिवशी मेनू राहायचे, आता किती आहेत? आणि पदार्थांची संख्या ही बऱ्यापैकी 60 ते 65 पदार्थांची असायची, ती आत्ताच्या घडीला ती बऱ्यापैकी 15 ते 20 पर्यंत आणावी लागलेली आहे। आणि महाराष्ट्रीयन गोष्टी किंवा पंजाबी ज्या शक्य होतील, ज्या तिथे गॅसवर आतमध्ये करणं शक्य आहे, चुलीवरती करणं शक्य आहे, ते पदार्थ आपण केले जात आहेत। जे चूल पण पेटली आहे। हो, पण तरीसुद्धा ते शक्य लाईव्ह काउंटर असतात, ते आपल्याला देता येत नाहीत, जे लोकांच्या समोर करावे लागतात। चायनीज असेल किंवा साऊथ इंडियन असेल किंवा इटालियन असेल, ह्या गोष्टी देता येणं शक्य नाही आहे आता। म्हणूनच ही पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे। पण तरीसुद्धा गॅसची तुटवडा जो आहे तो जर थांबला गेला तरच आम्हाला ह्या पुढच्या परिणामाचा दुष्परिणाम जो आहे तो आत्ता मोठ्या प्रमाणात होतो आहे। आणि तसं म्हणतात की द शो मस्ट गो ऑन। आम्ही काही ना काहीतरी जुगाड म्हणतो आपण भारतीय करून आहे, आम्ही चालू ठेवलेलं आहे। आज ही व्यवस्था म्हणजे इथं 200-300 स्टाफ इथं कामाला असतो। आज त्यांच्यावर डिपेंड असलेले 1000 लोक एका कार्यालयामागं आम्ही त्यांचं पालनपोषण करत असतो। तर ही सगळी व्यवस्था याच्यामुळं कुठेतरी अडचणीत आलेली आहे, या सगळ्या गोष्टींमुळं सगळी अडचणीत आली आहे। आपण जर पाहिलं तर आता लाकूडही मोठ्या प्रमाणावर खरेदी केले, पण त्याचा किती दिवस त्याचा पुरवठा होणार हे आता जोपर्यंत आम्हाला शक्य आहे तोपर्यंत आम्ही हे पुढं घडवत चाललेलो आहोत। आता आम्ही इथं चुली निर्माण केल्या आहेत, चुलींची संख्या वाढवतोय, पण जसं मगाशी सांगितलं यांनी की ह्या जे लाईव्ह काउंटर आहेत तिथं आम्ही हे करू शकत नाही ना या गोष्टी। लाकूड पण भाव पण वाढत चाललेत लाकडाचे आणि अनेक ठिकाणाहून मागणी पण होती। बरोबर, आत्ताचा जो पॅच बघितला सगळा थोडंसं वेगळंच झालेलं आहे, नेहमीसारखं काही राहिलेलं नाही आहे। अडचणी लाख उभ्या राहिलेल्या आहेत, पण त्यातूनही मार्ग काढायचा आहे। असलेल्या ज्या पार्ट्या आहेत त्यांचा जो सुखाचा क्षण आहे, आनंदाचा क्षण आहे, तो सगळ्यांना बरोबर घेऊन पार पाडायचा। यातून आता देवधर सर आणि अमित सरांनी सांगितलंच त्याप्रमाणे काहीतरी मार्ग काढतो आहे, लोकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे। होईल तेवढं करायचं आहे, त्यातही पर्याय शोधलेले आहेत, लाकडाचे कोळशाचे चाललं आहे आणि सगळा स्टाफ पण सांभाळायचा, ही सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे। मोठी अडचण जी आहे ती या व्यावसायिकांची आहे, त्यांचा स्टाफ पण सांभाळायचा आहे, कस्टमर पण सांभाळायचे आहेत आणि यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न जो आहे तो मंगल कार्यालय व्यावसायिकांनी शोधला आहे। म्हणजे आता त्यांच्या मंगल कार्यालयामध्ये चुली पेटलेल्या आपल्याला दिसत आहेत। कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सागरावर साम TV पुणे।